जालन्यात आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते 101 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलंय। जालना शहरातील गांधी चमन या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडला असून यावेळी मंत्री दानवे, शिवसेना नेते अर्जुन खोतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, आरपीईचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 450 कोटी रुपयाचं ड्रायपोर्टचं आपण उद्घाटन करणार आहे। 623 कोटी रुपयाचं उद्घाटन जालना शहरामध्ये या 4-5 दिवसामध्ये आपण संपून टाकणार आहे। म्हणजे जालन्याच्या दृष्टीनं सगळं झालं असं मी म्हणत नाही। आमचे जे सगळे सहकारी आहेत या सगळ्या सहकार्यात यांचं सहकार्य असावं। अर्जुनराव, तुम्ही सांगितलं की आता म्हणजे तुमच्यापैकी बोललं की रावसाहेब दानवे म्हणते तिकीट मला मिळेल का नाही मिळेल, पण तुम्ही उमेदवाराची घोषणा करून टाकली माहिती तुम्ही। मला शेअरगिरी तर काही म्हणता येत नाही, पण मी तुम्हाला तुमच्या तोंडात साखर पडत दिलं तर चांगली गोष्ट आहे। मी जर दिलं तर मी उमेदवार म्हणून आहेच आहे। आणि तर मग याच्यापैकी एखादं घ्यावं लागेल मला। तर एकूणच आज जालन्याच्या दृष्टीनं अजून बरेचसे कामं पुढच्या काळात आपल्याला करायचंय। घाणेवाडीच्या धरणातून पूर्वी जालना शहराला आपण पाणी घेत होतो आणि निजामगावातली पाईपलाईन होती। आपण जर 100 लिटर पाणी घाणेवाडीतून सोडलं तर जालन्याला फक्त 10 लिटर पाणी येत होतं। म्हणजे एवढी गळती ज्याच्या पाणी पुरवठा होती। आपण केवळ पैठणच्या पाण्याला फिल्टर प्लॅन बसतो असं नाहीये। घाणेवाडीच्या धरणामध्ये संपूर्ण पाईपलाईन बदलतो, त्यांचा जे काही फिल्टर प्लॅन तो सारा बदलतो आणि घाणेवाडी जी मशिनरी ती सुद्धा सारी बदलतो। म्हणजे दोन्ही बाजूंना या जालना शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आणलेले आपण हे पैसे, आणि तुम्हाला खात्री देतो 72 कोटीपेक्षा कमी जास्त जरी पैसे लागले तर ते संपूर्ण पैसे आपण जालन्यासाठी आणू एवढं वचन मी तुम्हाला